नमस्कार, माझं नाव मिलिंद दळवी. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे वैजापूर येथील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हटलं तरी चालेल, कारण हा जो प्लॉट आहे त्यांचा करटुल्याचा, तर त्याविषयी ते मार्गदर्शन करतील आपल्याला. सर, नाव सांगा तुमचं. मी सचिन मदनराव गायकवाड, राहणार वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आपला हा जो प्लॉट आहे हा टोटली 100% आपण ऑर्गॅनिकवरच करतो. आणि आता हा जो आहे हा आता खोडवा आहे, म्हणजे याच्यात 4 वर्षापूर्वी मी बी लागवड केलेली आहे. आणि याच्यात हे आता सगळं कंदावर पीक घेतो मी. आणि याच्यात समजा एक साधारण झालं सांगायचं झालं तर एक 15 गुंठ्यामध्ये दर 8व्या दिवशी 50 ते 60 किलो हार्वेस्टिंग होते. आणि मार्केट पण मला जवळपास वैजापूर सेंटर आल्यामुळं मला पुणे, मुंबई, नाशिक हे तिन्ही मार्केट पाठवायला सोपे, म्हणजे माल खराब व्हायचं काम नाही. आणि याची तोडल्यानंतर करटोल्याची लाईफ राहते 2 दिवस साधारण, आणि 2 दिवसात तुमचं कोणत्या मार्केटमध्ये माल चालला जातो. याच्यात प्रामुख्यानं जर आजार जर म्हणला तर याला फळमाशीचा डंक असतो फळाला, त्याच्यामुळं आपले लूर ट्रॅप लावा लागता. तुम्ही चिकट सापळे पण लावू शकता, थ्रिप्सचा अटकाव होतो, एखादा स्प्रे वाचतो. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये जसं तुम्ही कारल्याला स्प्रे काढता, पिवळं घुलं येतं आहे, पानाची चाळणी करता, त्याच्यासाठी एखादा अर्धा जर तुम्ही केमिकलचा स्प्रे काढला तरी पण चालतं. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं तुम्ही एक हलक्या हाती शेवटपर्यंत, म्हणजे एक 3.5 महिन्याचा सीझन असतो याचा, एक हलक्या हाती साधारण 15 गुंठ्यामध्ये तुमचे आरामशीर 1 ते 1.5 लाख रुपये तुमचं शेतकऱ्याचं निव्वळ नफा असतो. तुम्हाला हा जो प्लॉट आहे तुम्ही ऑर्गॅनिक केलाय, केमिकल आणि ऑर्गॅनिक मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? केमिकलचा जर प्लॉट केला तर ते जर आपण आज केमिकलचा स्प्रे काढला तर तो 8व्या दिवशी परत तो वेल किंवा ते पीक तो परत केमिकलचा स्प्रे मागतं. पण ऑर्गॅनिक केला थोडा रिझल्ट कमी येतो, पण तो पुढच्या वेळेस केमिकलचं न वापरता तुम्ही ऑर्गॅनिकचा स्प्रे तुम्ही परत काढू शकता. म्हणजे त्याच्यात थोडक्यात आपली एक ह्युमिनिटी पॉवर वाढून जाते पिकाची, वेलाची. आणि टोटल तुमचा हा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक आहे? पूर्ण ऑर्गॅनिक नाही, केमिकल नाही. मी जीवामृत स्लरी वगैरे वापरतो, आणि याच्यात थोडंफार शेणखत वगैरे सगळं ऑर्गॅनिकच. याच्यात केमिकल सोडत पण नाही फुगवणीसाठी आणि काहीच नाही. ठीक आहे. इतर जे शेतकरी त्यांनी अशी वेगळी शेती केली पाहिजे का? म्हणजे जसं तुम्ही हा प्रयोग केलेला आहे, हा प्रयोग करून किती दिवस झाले तुम्हाला? आता हे 4थं वर्ष. 4थं वर्ष. म्हणजे 4थ्या वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला उत्पादन पण चांगलं आहे. सर, तुम्ही सीड पण विकता ना? मिलिंद सर, माझे 6 एकर क्षेत्र आहे ना, ह्या 6 एकराला 15 गुंठे बारी. पैशाची मेहनत कमी आहे. तिकडचं पीक उभं राहूस तर इकडं माझं सगळं आवरून इकडं मार्गी लागलेलं असतं. त्याच्यानंतर मी माझ्या दुसऱ्या पिकाकडे पाहतो. बरोबर. म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने पण हे पीक चांगलं आहे तुम्हाला. म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त, लक्ष द्यावं नाही लागत. लक्ष द्यावं, खर्च पण कमी येतो ऑर्गॅनिक असल्यामुळे. ऑर्गॅनिक असल्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद सर.